spot, it is exactly on the boundaries of 3 states of India. First is Andhra Pradesh, second is Karnataka, and third is Tamil Nadu. About all the Maharashtrian teachers, mostly all the teachers are from Marathwada. They have traveled about 1000 to 1200 kilometers to reach here and to get some knowledge for their children, the children which are studying in their schools. When we arrived here, we saw the environment and we are in love with the environment here. Means here, we came to study 5E in education, but knowingly or unknowingly, we studied 2 E's, that is environment and education. Okay? Yes. And when the session started from 21st of January and they will end today, there is the last day, that is 24th of January. At that time, we studied most of the things about 5E, that is engage the students, explain, explore, after that evaluate. These are the things that we have studied here. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आम्ही आज या ठिकाणी नैथिनी हाऊस अर्थात अगस्त्या फाउंडेशनचं जे निवासस्थान आहे या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत. महाराष्ट्रातील अनेक शिक्षक या नैथिनी हाऊस मध्ये थांबलेले आहेत. मागील 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी अगस्त्या फाउंडेशनने आयोजित केलेल्या गणित आणि विज्ञान विषयाच्या कन्स्ट्रक्टिव्हिझम या प्रशिक्षणासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय उत्तम दर्जाचं प्रशिक्षण, मुळात हे प्रशिक्षण नाही आहे, ही आहे कार्यशाळा. गणिताच्या आणि विज्ञानाच्या अनेक संकल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि प्रात्यक्षिकातून या ठिकाणी आम्हाला आमच्याकडून करून घेण्यात आलेले आहेत. अतिशय सुंदररित्या, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी गणित आणि विज्ञान कसे शिकवायचे, विद्यार्थ्यांसोबत कशी ज्ञानाची निर्मिती करायची, असा अनोखा प्रयोग या ठिकाणी या मोठ्या कॅम्पसमध्ये या ठिकाणी होत असतो. अतिशय उच्च दर्जाचे या ठिकाणी प्रशिक्षक आहेत. ते प्रशिक्षक नाहीत, ते सुलभक आहेत. आमच्यासोबत अतिशय सुंदररित्या असे प्रात्यक्षिक कार्य करून घेत आहेत. या सुंदर निसर्गाच्या रम्य ठिकाणी फक्त सुंदर देखावा नाही किंवा सुंदर निसर्गच नाही, तर मित्रांनो अनेक क्रिएटिव्हिटी या ठिकाणी अनुभवता येतात. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता ही इमारत आहे. या इमारतीच्या अनेक भागामध्ये नैसर्गिक वस्तूचा वापर करून सुंदररित्या असं क्रिएशन करण्याचा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ दगडाचा वापर करून त्या ठिकाणी कुठेतरी सौंदर्य दृष्टी निर्माण केलेली आहे. अशा अनेक प्रकारच्या
नमस्कार सर्वांना. आता आपण आहोत अगस्त्या फाउंडेशन या ठिकाणी. माझ्यासोबत माझे मित्र राज्य पुरस्कार प्राप्त मिलिंद जाधव सर आहेत. तर अतिशय सुंदर असा कॅम्पस या ठिकाणी आहे, आम्ही हे तुम्हाला दाखवणार आहोत. सगळ्यात आधी मिलिंद जाधव सरांना आपण विचारूया की त्यांना इथं आल्यानंतर कसं वाटतं. जाधव सर. नमस्कार. अगस्त्या फाउंडेशन मध्ये आम्ही काल येथे दाखल झालेलो आहोत. अतिशय रम्य आणि सुंदर परिसर. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा परिसर मी बघितलेला नाही. निसर्गाने नटलेला अतिशय उंच ठिकाणी हे एक उंच हवेचे ठिकाण आहे, थंड हवेचं ठिकाण. समुद्र किनाऱ्यापासून अतिशय उंच आहे. तसं साधारणतः मला त्याची काही उंची माहीत नाही, परंतु उंच ठिकाण आहे. आणि वेगवेगळे इथं हिल स्टेशन सुद्धा आहेत आणि त्या हिल स्टेशनवर अगस्त्याचे 2-3 ठिकाणी इथे कॅम्प चालतात. काही ठिकाणी निवासाची व्यवस्था आहे, काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि काही ठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. अतिशय सुंदर रस्ते म्हणा किंवा झाडं. एवढंच नाही तर इमारतीमध्ये सुद्धा इथं निसर्ग आणण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय छान निसर्ग इथल्या इमारतीमध्ये सुद्धा दिसतात. आता काही चित्र आम्ही तुम्हाला फोटो दाखवू की नमस्कार. अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड येथील आपण गणित व विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षणासाठी आपण 10 शिक्षक, 1 अधिव्याख्याता असे आपण 11 जणांची टीम आपण इथं प्रशिक्षण स्थळी दाखल झालेलो आहोत. प्रशिक्षण दिनांक 21 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 पर्यंत हे 4 दिवसीय प्रशिक्षण ज्ञान रचनावादावर आधारित जे अध्ययन अध्यापन पद्धती आणि टीचिंग स्ट्रॅटेजी या अंतर्गत प्रशिक्षण दिलेले आहे. या प्रशिक्षणाचा फायदा निश्चितच अगस्त्या फाउंडेशन मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी हँड्स ऑन प्रॅक्टिसचं हे सगळं प्रशिक्षण आहे आणि खूप चांगले अनुभव इथे मला आले आहेत, जे आजपर्यंत मी मुलांसोबत करू शकली नाही. जी कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच जो असायला पाहिजे होता टीचिंगमध्ये, तो जो नाही आला आतापर्यंत, तो मी इथे येऊन शिकली आहे. आणि 5E मॉडेल जे आहे त्याच्या थ्रू आपण कसं लेसन प्लॅन डिझाईन करायचा आणि कसं एक चांगला क्लास घ्यायचा हे मी इथे येऊन शिकली आहे. आणि माझी अशीच इच्छा आहे की माझं जेवढंही करिअर आहे आता टीचिंगचं, त्यामध्ये मी हे सगळं आपल्या क्लासरूममध्ये वापरावं आणि त्यातून माझ्या विद्यार्थ्यांना काहीतरी फायदा व्हावा. थँक्यू मॅम. अशा प्रशिक्षणासाठी पाठवल्याबद्दल, आम्हाला येण्याची संधी दिल्याबद्दल मी डाएटचे प्राचार्य चिटकुलर सर आणि आमच्या अधिव्याख्याता शिरसे सरांचा खूप आभार मानते. आणि अशा प्रशिक्षणाचा अनुभव घेतल्याबरोबर खूप छान वाटते. 1, 2, 3. नमस्कार. मी मल्लिकार्जुन स्वामी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंद्राळ, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे कार्यरत आहे. आज मी या ठिकाणी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन या संस्थेतर्फे जे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे, त्या प्रशिक्षणासाठी डाएट नांदेड यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं. आणि खरं पाहता या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात आलं की हा निसर्गरम्य परिसर आपण पाहत आहात. 4 दिवसाचं या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलं होतं. आज हा शेवटचा दिवस आहे या प्रशिक्षणाचा. गणित आणि विज्ञान या 2 विषयाची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली होती.
अतिशय सुंदर पद्धतीनं 5Eचं एक्सप्लेनेशन, 5E पद्धत आपल्या अध्यापनामध्ये कशी वापरली पाहिजे त्याचं एकदम अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक स्वरूपातून आम्हाला या ठिकाणी करण्यात आलं. प्रशिक्षण